Good morning, all of you. Good morning. Good morning, all of you. In this lecture, we will start our next question. Methods of conducting motivation research. In introductory part, we will learn what is meant by motivation research and its objective, right? So motivation research is a basically psychological process, and here we collect data about consumer behavior, right? Then consumer attitude. But this data is basically in quantitative and qualitative form. But मोटिवेशनचा स्पेशली जेव्हा आपण विचार करतो तेव्हा आपण इथे काय करतो, here we collect data on a qualitative basis. Okay, qualitative basis वरती आपण डेटा हा कलेक्ट करतो. That's why here we use specific method for collecting data such as objective method, प्रोजेक्टिव्ह अँड ऑब्झर्वेशनल टेक्निक. जसं आपण सांगितलं होतं की डेटा आपण जेव्हा कलेक्ट करतो तेव्हा त्यासाठी आपण प्रायमरीच्या बऱ्याचशाच मेथड यूज करतो, ज्यामध्ये क्वेश्चनायर आहे, इंटरव्ह्यू आहे, देन ऑब्झर्वेशन आहे, एक्सपेरिमेंटेशन आहे. पण मोटिवेशन रिसर्चशी रिलेटेड जी मेथड आहे ती असणार आहे बेसिकली ऑब्झर्वेशनल मेथड. वेन वी कांट कलेक्ट डेटा with the help of questionnaire or with the help of experimental research and interview, that time we will choose the observation technique, right? जसं आपण म्हणतो की गर्ल्स बार्गेनिंग करतात का, आपण त्यांना डायरेक्टली जाऊन विचारतो का तुम्ही बार्गेनिंग करता का, नाही. तर आपण ह्या गोष्टी काय केलेल्या आहेत, ऑब्झर्व केलेल्या आहेत आणि मग आपण काय करतो तर त्यावरून एक स्पेसिफिक कन्क्लुजन ड्रॉ करतो, राईट? Yes, ma'am. Okay. Yes, ma'am. Yes, ma'am. So method are basically classified into three category: objective method, projective techniques, and observation techniques. So these are includes word association test, sentence completion test, thematic appreciation test, and story completion test, and cartoon test. Okay, so त्या टेस्ट काय करतो आपण मोटिवेशन रिसर्च मध्ये रेफर करतो. सो वन बाय वन आपण डिटेल बघूया काय आहेत. फर्स्ट ऑब्जेक्टिव्ह मेथड. आता ऑब्जेक्टिव्ह या वर्डिंग वरूनच तुमच्या लक्षात येईल, तर इथे जो आपण डेटा कलेक्ट करणार आहोत हा कसा असणार आहे तर ऑब्जेक्टिव्ह बेस वरती. सो दिस मेथड इज यूज direct interview with the respondent and solicit information from the consumer relating to the economic, social and psychological factor. जसं की आपण लास्ट लेक्चर मध्ये बघितलं होतं की हे जे फॅक्टर आहे ज्यामध्ये इकॉनॉमिक आहे, सायकोलॉजिकल आहे, ओके, कल्चरल फॅक्टर आहे, डेमोग्राफिक फॅक्टर आहे, दीज आर डायरेक्टली इन्फ्लुएन्स ऑन कंझ्युमर बाईंग बिहेवियर, राईट? हे काय करतात तर कंझ्युमर बाईंग बिहेवियर वरती डिरेक्टली इम्पॅक्ट करतात. दॅट्स वाय जेव्हा आपण सायकोलॉजीचा स्टडी करतो त्यावेळी आपण त्या मेथडना काय करतो तर इम्पॉर्टंट देतो किंवा ह्या फॅक्टरशी रिलेटेड आपण डेटा हा कलेक्ट करतो. So the objective method is useful to ask certain questions that are general, non-controversial, and the respondent is willing to answer. म्हणजे इथे आपल्याला कोणत्या टाइपचे क्वेश्चन विचारायचे आहेत जेणेकरून कंझ्युमर हे विलिंगली काय करतील तिथे आन्सर हे देतील, किंवा जनरल क्वेश्चन आपण त्यांना काय करू शकतो इथे विचारू शकतो. अँड देन फाइंड आउट सम स्पेसिफिक कन्क्लुजन बेस्ड ऑन जनरल क्वेश्चन, राईट? सो जनरल क्वेश्चन वरून आपण कुठे जाणार आहोत, इथे स्पेसिफिक आन्सर कडे जाणार आहोत. सो इट इज बिलीव्ह दॅट रिस्पॉन्डंट इज कॅपेबल टू अंडरस्टँड हिज ओन बिहेवियर पॅटर्न अँड कॉम्पिटंट टू प्रोव्हाइड एक्सप्लेनेशन फॉर हिज ऍक्शन. तर बऱ्याच वेळी आपल्याला माहित असतंय ना की आपण काय करतो, आपण कोणत्या वस्तूला जास्त इम्पॉर्टन्स देतो किंवा स्पेसिफिक कोणत्या ब्रँडिंगला आपण जास्त प्रेफरन्स देतो, व्हॉट एव्हर इट मे बी. सो हे जेव्हा आपल्याला बिहेवियर काय असतं माहित असतं, दॅट टाइम ओनली वी प्रेफर द जनरल क्वेश्चन, राईट? सो इथे मग एक मिल्कचं एक्झाम्पल दिलेलं आहे. फॉर एक्झाम्पल, कंझ्युमर हू प्रेफर energy milk over other soft drink is full aware about the reason for preferring energy milk over other soft drink. ओके, म्हणजे आपण इंटेन्शनली बेसिकली काय करतो तर स्पेसिफिक प्रोडक्ट हे परचेस करतो. सो द इन्फॉर्मेशन ऑब्टेन थ्रू ऑब्जेक्टिव्ह मेथड इज सिंपल अँड ट्रू.
आणि ज्यावेळी ही इन्फॉर्मेशन आपण कलेक्ट करतो ही कशी असणार आहे तर सिंपल असेल, बेसिकली ऑब्जेक्टिव्ह असेल, बट इट्स ट्रू, म्हणजे जे आपण काय करू शकतो एक कनेक्ट करू शकतो रियालिटीशी. However, there is the problem of memory recall and a certain personal matter like income, etc. etc. The respondent may not answer accurately. In short, objective method can be used to find out opinion on general and not on a personal matter. ओके, आपण इथे कुठेही पर्सनल मॅटर वरती काय करत नाहीये, रिलेटिंग टू क्वेश्चन विचारत नाहीये, तर जनरल मॅटरचे क्वेश्चन विचारतो, आन्सर कलेक्ट करतो आणि त्याच्यावरून मग आपण एक स्पेसिफिक कन्क्लुजन ड्रॉ करतो. इज इट क्लिअर मेथड? चॅट बॉक्स मध्ये मेसेज करा. इज इट क्लिअर? Yes, ma'am. Yes, ma'am. ओके, गुड. नेक्स्ट मेथड प्रोजेक्टिव्ह टेक्निक्स. आता प्रोजेक्टिव्ह टेक्निक्स मध्ये आपल्याला सब मेथड बघायचे आहेत. सो आधी आपण प्रोजेक्टिव्ह टेक्निक्स मेथड काय आहे हे लर्न करू इन शॉर्ट. प्रोजेक्टिव्ह टेक्निक आर कॉमनली युज्ड क्लिनिकल सायकोलॉजी. ओके, सो प्रोजेक्टिव्ह टेक्निक मेथड ही कुठे यूज केली जाते? बेसिकली क्लिनिकल सायकोलॉजी मध्ये यूज केली जाते. ओके, so it is based on the assumption that if a person is placed under the ambiguous situation or the doubtful situation, he will describe them as per his own idea, thought and mental aptitude. ओके, बेसिकली आपण काय करतो तर एका स्पेसिफिक सिच्युएशन वरून किंवा काही डाउट्स वरून किंवा काही आपल्या आयडियाज वरून, आपल्या मेंटल ऍटिट्यूड वरून वी पुट अ स्पेसिफिक अझम्पशन. आपण काय करतो काही स्पेसिफिक अझम्पशन देतो. बेसिकली आता इथे जर एक्झाम्पल सांगायचं झालं, क्लिनिकली सायकोलॉजी का म्हटलेलं आहे, जेव्हा आपण डॉक्टरकडे जातो तेव्हा आपण आपले काही सिम्पटम्स सांगतो है ना, काही आपण अज्युम केलेलं आहे की आपल्याला काय होतंय की काही फीवर झालेला आहे किंवा काही प्रॉब्लेम आहे, तर आपण एक डॉक्टर काय करतात, ओके तुमचं अझम्पशन जे आहे ते आधी ऐकून घेतील आणि त्याच्यावरती मग त्यांचं एक्सपेरिमेंटेशन चालू असतं थोडक्यात, इन शॉर्ट, राईट. So that's why here said project technique are commonly used in the clinical psychology असं म्हटलेलं आहे त्यांनी त्याला, कारण आपण यामध्ये आपले अझम्पशन पुटअप करतो. ओके, आणि यावरून मग काही सिच्युएशन असेल, काही डाऊट्स असेल, काही आयडियाज असतील, काही थॉट्स असतील, काही मेंटल ऍप्टिट्यूड असतील, ऍटिट्यूड असतील, हे डिस्क्राईब केले जातात. ओके, सो याच्या काही सब मेथड सुद्धा दिलेल्या आहेत, त्या बघूया काय आहेत. वर्ड असोसिएशन टेस्ट. ओके, सो याचे ज्या सब मेथड आहे त्यामध्ये फर्स्ट आहे वर्ड असोसिएशन टेस्ट. सो दिस इज व्हेरी सिंपल अँड प्रोबॅबल दॅट द ओल्डेस्ट मेथड्स ऑफ प्रोजेक्टिव्ह टेक्निक्स. हे कसे आहे तर एक ओल्डेस्ट मेथड म्हणायला हरकत नाहीये, कारण इथे तुम्हाला एक पिक्चर दिला जातो. सो काय आहे बघूया. द रिस्पॉन्डंट इज गिवन अ सिंगल वर्ड अँड आस्क टू से क्विकली what other word come to his mind. ओके, म्हणजे तुम्हाला एक पिक्चर आहे किंवा एखादा वर्ड दिला असतो आणि त्या वर्ड वरून तुम्ही काय करू शकता, इमॅजिन करू शकता की पुढे काय असू शकेल. दॅट मीन्स वर्ड असोसिएशन टेस्ट तुमची सायकोलॉजी, तुमचा प्रेझेन्स ऑफ माइंड, तो तुमचा एक ऍटिट्यूड तिथे काय केला जातो, बेसिकली जज केला जातो, राईट. सो द रिस्पॉन्डंट इज गिव्ह अ सिंगल वर्ड अँड आस्क टू से क्विकली what other word come to his mind. For example, the word picture may generate responses like phone, cinema, television, etc. म्हणजे पिक्चरशी रिलेटेड तुम्हाला काय बरं आठवतं, तर पिक्चरशी रिलेटेड तुम्ही काय म्हणाल, हा ओके फोटोला सुद्धा आपण एक पिक्चर म्हणतो, सिनेमा आहे तिथे पण आपण त्याला पिक्चर म्हणतो किंवा टेलिव्हिजन पिक्चर म्हणू शकतो, राईट. सो इट्स अ क्विकली जे काही तुम्हाला रिस्पॉन्सेस मिळत आहेत ते आपण इथे काय करतो तर कलेक्ट करतो. दिस इज कॉल्ड द वर्ड असोसिएशन टेस्ट. इज इट क्लिअर? Yes, ma'am. आता आणखी काय बरं इथे म्हटलेलं आहे तर वर्ड असोसिएशन टेस्ट कॅन बी युज्ड इन द रिसर्च हाउसहोल्ड लाईक सोप, सिलेक्टिंग ब्रँड नेम, टेस्टिंग द ॲडव्हर्टाइजमेंट बिफोर अँड आफ्टर पब्लिकेशन. ओके,
सो इथे बेसिकली तुम्हाला जर विचारलं हा तुमचा ब्रँड काय तुम्ही कोणता ब्रँड प्रेफर करता, तर इथे तुम्हाला ऑप्शन नाही दिली जात. तर इमिजिएटली तुम्ही कोणता ब्रँड प्रेफर करताय त्याचा आन्सर त्यांना एक्सपेक्टेड असतो. दॅट्स वाय वर्ड असोसिएशन टेक्निक्स किंवा ही टेस्ट यूज केली जाते, राईट. सो बेसिकली दिस इज द कंट्रोल मेथड असंही म्हटलेलं आहे. इट इज अनदर टाइप्स ऑफ कंट्रोल रिस्पॉन्सेस टेस्ट. नेक्स्ट आहे सेंटेन्स कम्प्लिशन टेस्ट. जसं तर इथे तुम्हाला एक वर्ड दिलेला आहे, इथे काय केलेलं असणार आहे, एक सेंटेन्स दिलेलं असेल. सो इट इज द सिमिलर टू वर्ड असोसिएशन टेस्ट. इन दिस टेक्निक द रिस्पॉन्डंट इज प्रोव्हाइड विथ अन इनकम्प्लीट सेंटेन्स. इथे तुम्हाला इनकम्प्लीट सेंटेन्स दिलेला आहे. जसं तर फॉर एक्झाम्पल पहिले इस्तेमाल करो, मग पुढे काय असू शकतं बरं त्याचं टॅगलाईन. ओके, फिर विश्वास करो. जसं मारुतीचं काही कोटेशन आहेत किंवा टाटाचे जे काही आहेत, व्हॉट एव्हर, ती तुम्हाला एखादी ऍड किती रिकॉल होते हे फाइंड आउट करण्यासाठी सेंटेन्स कम्प्लिशन टेस्ट काय केली जाते तर इथे दिली जाते. टेक अ 1 minute ब्रेक. ओके, सेंटेन्स कम्प्लिशन टेस्ट लक्षात आले का. इथे तुम्हाला एक सिंपल एक सेंटेन्स दिलेला आहे, बट ते इनकम्प्लीट दिलेलं आहे आणि तुम्हाला काय करायचं आहे, ते सेंटेन्स कम्प्लीट करायचं आहे. जसं आता मी सांगितलं तुम्हाला एक एक्झाम्पल. तुम्ही सांगा बरं एक्झाम्पल आता फटाफट चॅट बॉक्स मध्ये. इथे कोणते टॅगलाईन किंवा असे कोड तुमच्या लक्षात आहेत? चल फटाफट मेसेज करा. अमूल मिल्कचं काय आहे कोड? आणखी कोणतं सांगता येईल? राईट. ओके, MDH मसाला, राईट. मॅलेडी. त्याचे तुम्हाला काय करायचे, आता तुम्ही हे जस्ट वर्डिंग देताय ना, तर इथे तुम्हाला सेंटेन्स द्यायचे आहेत आणि रिमेनिंग जे सेंटेन्स आहेत किंवा इनकम्प्लीट सेंटेन्स आहेत ते फिलअप करायचे आहेत इन सिंपल. ओके, सो पुढे जाऊया आपण. काही त्यांनी एक्झाम्पल सुद्धा दिलेले आहेत. आता त्याचे रिझन पण त्यांना फाइंड आउट करायचे. जसे आता आपण इथे कोड सांगितले ना, त्याचे इथे ते आणखी काही गोष्टी जज करतात, तर त्या काय आहेत बघा. सो पुढे काय सांगितलेलं आहे, द सेंटेन्स कम्प्लिशन रिक्वायर, एक मिनिट, द सेंटेन्स completion require the respondent to take a firm decision and then express his opinion and attitude. ओके, जसं आपण म्हणतो की आपण जर एखादा ब्रँड प्रेफर करत असू तर त्याच्या मागे रिझन काय आहे हे सुद्धा इथे काय करू शकतात, तर ते जज करू शकतात, आयडेंटिफाय करू शकतात. ओके, विथ द हेल्प ऑफ सेंटेन्स कम्प्लिशन टेस्ट. फॉर एक्झाम्पल काही दिलेली आहे, आय लव्ह मारुती कार बिकॉज. कारण तुम्हाला त्यामधले काही थिंग ओके तुम्ही लाईक केले असतील, तर ते जे काही आहे ते तुम्ही काय करू शकता, बिकॉजच्या पुढे ऍड करू शकता. ओके, पीपल हू ड्रिंक पेप्सी आर, द बेस्ट कलर टेलिव्हिजन सेट इज, आय लव्ह शॉपिंग ॲट, माय फेवरेट फास्ट फूड इज. तुम्ही काय करू शकता, हे सेंटेन्स फिलअप करू शकता आणि मग तुमचे ॲटिट्यूड किंवा तुमचं ओपिनियन रिगार्डिंग पर्टिक्युलर थिंग हे इथे काय केलं जातं तर जज केलं जातं. इज इट क्लिअर? पॉइंट नंबर 2. Yes, ma'am. Okay, good. Okay, so next, thematic perception test. Here the responses is, एक minute, is show a series of around 20 picture of various social situation in a succession. Then the respondent is asked to describe the situation, show
what led up to the situation and to give his idea of this situation. आता बेसिकली इथे काय केले जाते, तर एक सिच्युएशन दिली जाते आणि ती सिच्युएशन काय आहे, त्या सिच्युएशन बद्दल तुमच्या आयडियाज काय केल्या जातात, बेसिकली इथे कलेक्ट केल्या जातात. फॉर एक्झाम्पल, a picture showing seashore, a retail shop with young boys and girls surrounding the shop. Okay, so the respondent will be asked to give his view on the picture. Okay, त्या पिक्चर वरून तुमच्या आयडिया काय आहेत, का बरं ही सिच्युएशन अशी असू शकेल, ह्या आयडिया ज्या काही आहेत त्या काय केल्या जातात, त्या मेथड नुसार फाइंड आउट केल्या जातात. ओके, जस्ट फाइंड आउट रिस्पॉन्डंट आयडिया रिगार्डिंग पर्टिक्युलर सिच्युएशन. सिंपल थिंग लक्षात ठेवा, एक सिच्युएशन दिलेली आहे, ती सिच्युएशन अशी का आहे त्याच्याशी रिलेटेड आयडिया इथे कलेक्ट केल्या जातात. नेक्स्ट आहे स्टोरी कंप्लीशन टेस्ट. इट इज अन एक्सटेन्शन ऑफ सेंटेन्स कंप्लीशन. जसं आपण बघितलं, एक सेंटेन्स दिलेला आहे, इनकम्प्लीट सेंटेन्स आहे आणि तुम्हाला ते कंप्लीट करायचं आहे, इथे स्टोरी असणार आहे. इट इज अन एक्सटेन्शन ऑफ सेंटेन्स कंप्लीशन. द रिस्पॉन्डंट it supplied the beginning of the opening sentence and describing the particular situation, and it's supposed to the continue and complete the story. जसं आपण म्हणतो ना की अरे हा, आपण एक हाफ स्टोरी सांगितलेली आहे आणि हाफ स्टोरी नंतरची पुढची सिच्युएशन काय बरं असू शकेल, हे तुम्हाला काय करायचं आहे, ह्या स्टोरी कंप्लीशन टेस्टच्या अंडर सांगायचं आहे. म्हणजे इथे सुद्धा तुम्ही काय बरं करताय, जर आपल्याकडे स्पेसिफिक एक्सपिरियन्स असेल, एक बिलीफ असेल, एक ॲटिट्यूड असेल, दॅट टाइम ओनली वी कंप्लीट अ स्पेसिफिक स्टोरी. राईट गाईज? म्हणजे आपण इथे काय फाइंड आउट करतोय, जेव्हा जेव्हा आपण ह्या मेथड यूज करतोय ना, त्याच्यामधून आपण काहीतरी कंझ्युमर कडून कॅची करतोय. म्हणजे कंझ्युमरचा ॲटिट्यूड आहे, कंझ्युमरचा ओपिनियन आहे, कंझ्युमरचा एक्सपिरियन्स आहे, कंझ्युमरचा ट्रस्ट आहे. ओके, हे स्पेशली आपल्याला इथे काय करायचं आहे, तर जज करायचं आहे. दॅट्स इट. इज इट क्लिअर? स्टोरी कंप्लीशन टेस्ट. आता स्टोरी कंप्लीशन टेस्ट मध्ये स्पेशली काय सांगितलेलं आहे, इथे आपण एक्सपिरियन्स, ॲटिट्यूड अँड बिलीफ काय करणार आहोत, तर जज करणार आहोत. इज इट क्लिअर? Okay. Then cartoon test. Last test, cartoon test. Okay. Observational अजून एक आहे last. Okay, good. बलून पण म्हटलेला आहे कार्टून टेस्टला. So these types of test is useful to understand attitude of respondent towards a subject matter. आता इथे स्पेसिफिक सब्जेक्ट मॅटरशी रिलेटेड कंझ्युमरचा ॲटिट्यूड काय आहे बरं, हे आपण काय करू शकतो, ह्या कार्टून टेस्ट वरून फाइंड आउट करू शकतो. सो हियर इट इन्व्हॉल्व अ कार्टून और स्केच पर्टिक्युलर अँड शोइंग टू पीपल टॉकिंग इन अ पर्टिक्युलर सिटी. फॉर एक्झाम्पल, father and son standing in the front of shop, and the comment of one person are showing in the speech balloon. आता इथे तुम्ही काय करताय, जसं आपण सांगितलं ना, पिक्चर वरून तुम्ही एक पुढचं सेंटेन्स कंप्लीट करताय, इथे सुद्धा एक तुम्हाला एक कार्टूनिंग दिलेलं आहे आणि त्यावरून तुम्ही स्पेशली एक डायलॉग रायटिंग करताय. सिंपल. आता इथे सांगितलेलं आहे, एक सन आणि फादर जसे शॉपच्या पुढे उभे आहेत आणि त्यांचं कम्युनिकेशन काय आहे यानुसार. द कमेंट ऑफ वन पर्सन आर शोइंग इन अ स्पीच ऑफ बलून, दॅट इज अबाउट हिज हेड विथ अ स्क्वेअर और सर्कल. द अदर पर्सन इज बलून इज द ब्लँक and the respondent is asked to give a reply with his thing proper under the situation. म्हणजे सपोज आता सिंपल लक्षात ठेवा, एका पर्सनने जर एक क्वेश्चन विचारला तर त्याच्यावरती दुसऱ्या पर्सनचे रिॲक्शन काय असेल. सिंपल. इज इट क्लिअर? इथे काय सांगायचं आहे की एक पर्सन, आता इथे दोन्हीचं कॉम्बिनेशन केलेलं आहे, कार्टून टेस्ट आणि ब्लॅक बलून. म्हणजे एक पर्सन आहे, तुम्हाला एक पिक्चर दिला जातो बट लाईक अ कार्टून. ओके, लाईक अ कार्टून. सो इथे तुम्हाला एक सिच्युएशन आहे, एक पर्सनचा एक रिस्पॉन्सेस दिलेला आहे आणि समोरच्या पर्सनची रिॲक्शन काय आहे हे जस्ट तुम्हाला इथे इमॅजिन करायचं आहे.
इज इट क्लिअर? आणखी एक एक्झाम्पल दिलेलं आहे, कार्टून कॅन बी ड्रॉ टू शो द डायलॉग बिटवीन द हजबंड अँड वाईफ, देन सेलर अँड बायर, फादर अँड सन, एक्सेट्रा एक्सेट्रा. ओके, तर तुम्ही जस्ट इमॅजिन करायचं तिथे काय असू शकते. ओके, गुड. जसं आपण म्हणतो ना इथे, कार्टून टेस्ट आर इफेक्टिव्ह अँड इव्हॅल्युएटिंग स्टोरी, इमेज, पॅकेजिंग, ट्रेडमार्क अँड अदर प्रोडक्ट रिलेटेड एरिया. या ठिकाणी आपण ही कार्टून टेस्ट काय करू शकतो तर यूज करू शकतो. That's and the last method is observational technique. Okay, observational technique. So it is an important method of motivation research because it allows to study the actual purchase and use of the product. Actual purchase म्हणजे जसं आपण नेहमीच सांगतो की ज्या गोष्टी आपण डिरेक्टली नाही कलेक्ट नाही करू शकत, that time we will choose the observational techniques, right guys? So observation can be made through the personal or mechanical method. By watching what is happening, the researcher gain a better understanding of consumer behavior. काय असू शकेल बरं? जस्ट आपण काय करू शकतो इथे, ऑब्झर्वेशन करू शकतो. बट समटाइम ऑब्झर्वेशन टेक्निकचे डिसएडव्हान्टेजेस पण असू शकतात, बिकॉज आपण आपल्या पॉइंट ऑफ व्ह्यू किंवा आपल्या ओपिनियन वरून आपण त्याचं जजिंग करतो. दॅट्स वाय. पण इथे आपल्याला डिसएडव्हान्टेजेस कडे जायचं नाहीये, जस्ट ऍडव्हान्टेजेस कडे जायचं आहे. सो ऑब्झर्वेशनल टेक्निक्स रेकॉर्ड event and action as they occur in real life situation. ओके, ज्या काही रिअल लाईफ सिच्युएशन आहे त्या आपण इथे काय करणार आहोत तर रेकॉर्ड करणार आहोत. इट प्रोव्हाइड अप टू डेट डेटा अँड फॅक्च्युअल इन्फॉर्मेशन ऑन कंझ्युमर परचेस रिलेटेड बिहेवियर. म्हणजे जसं आपण सांगितलं की एखादी वस्तू जर तुम्ही परचेस करताय तर त्याच्या मागचं ओव्हरऑल तुमचं ऑब्झर्वेशन काय केलं जातं तर चेक केलं जातं. जसं आपण म्हणतो आपण एखादी वस्तू परचेस करतो, वी कांट परचेस डिरेक्टली, कधीच नाही ना. तर आपण काय करतो, आधी त्या गोष्टीची इन्फॉर्मेशन कलेक्ट करतो. एखादं प्रोडक्ट कुठे बेस्ट मिळतं ह्या गोष्टी आपण जज करतो, की आयडेंटिफाय करतो. देन आपला पास्ट एक्सपिरियन्स रिलेटिंग टू पर्टिक्युलर थिंग, दोज आर डिरेक्टली इन्फ्लुएन्स ऑन अवर बाईंग बिहेवियर. ह्या सुद्धा गोष्टी तितक्याच महत्वाच्या आहेत. देन आपला ब्रँड अवेअरनेस, ब्रँड लॉयल्टी, ओके, ह्या सुद्धा तितक्याच महत्वाच्या असणार आहेत. अँड मोस्ट इम्पॉर्टंट थिंग इज ॲडव्हर्टायझिंग, जे की फार इम्पॅक्ट करतात आपल्या बाईंग बिहेवियर वरती. सो ह्या सगळ्या गोष्टी सुद्धा काय केल्या जातात इथे कन्सिडर केल्या जातात अँड फाइंड आउट कंझ्युमर बाईंग बिहेवियर. इज इट क्लिअर क्वेश्चन? मेथड्स ऑफ मोटिवेशनल रिसर्च इथे आपला कंप्लीट झालेला आहे. क्वेश्चन क्लिअर झाला का? काही डाऊट असेल तर विचारू शकता. तुम्हाला डाऊट नसणारच आहे, सो नो डाऊट. सो 3 मेथड आपण लर्न केल्या मोटिवेशन रिसर्च मध्ये, ज्यामध्ये आहे ऑब्जेक्टिव्ह मेथड, प्रोजेक्टिव्ह टेक्निक्स अँड ऑब्झर्वेशन टेक्निक्स. ओके, सो आज आपण इथेच थांबूया. नेक्स्ट लेक्चरला न्यू क्वेश्चन स्टार्ट करू. थँक्यू. चलो, बाय, हैव अ नाइस डे.